गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयातील टॉपिक नंबर 3 कन्साइनमेंट अकाउंट्स या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वीच तुम्हाला थोडंसं यामधील वाचन करता यावं या दृष्टिकोनातून या संपूर्ण नोट्स आपल्याला पाठवण्यात आलेले आहेत. आता आपण थोडक्यात यामध्ये कन्साइनमेंट अकाउंट आणि या कन्साइनमेंट अकाउंट कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रकारच्या व्यवसायाला उपयुक्त ठरतो आणि त्याच्या अकाउंटिंग रेकॉर्ड्सच्या बाबतीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित आहे की बरेचसे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर्स असतात, उत्पादक असतात किंवा काही होलसेल डीलर्स असतात. आणि हे होलसेल डीलर्स किंवा मॅन्युफॅक्चरर्स जे असतात ते आपल्या वस्तू विकण्यासाठी काही एजंट्सची नियुक्ती करत असतात, नेमणूक करत असतात. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आता हे सगळं शक्य मॅन्युफॅक्चरर किंवा एखादा होलसेल डीलर असेल त्याला होत नसतं आणि त्यामुळे तो एखाद्या मध्यस्थाची म्हणजे एजंटची या ठिकाणी मदत घेतो. आता बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की आपलं होम कंट्री मार्केट असेल किंवा फॉरेन कंट्री मार्केट असेल तर यामध्ये अशा प्रकारच्या लोकांना हा रोजगार प्राप्त या निमित्तानं होत असतो. आणि त्यामुळं आपल्याला असं पाहायला मिळतं की वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारच्या लोकांची अपॉइंटमेंट ही केली जाते. आता नेमकं कन्साइनमेंट म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा आपण याला आडत व्यापारी असे म्हणतो. आणि हे जे व्यापारी असतात हे व्यापारी आपल्याकडच्या असणाऱ्या वस्तू किंवा सेवा यांची देवाणघेवाण करत असतात, त्याची विक्री करत असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना ही मदत लागते ती म्हणजे या मध्यस्थाची म्हणजेच एजंटची. आता याचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया की नेमकं कन्साइनमेंट म्हणजे काय आहे आणि कन्साइनमेंट ही संकल्पना नेमकी कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. The person who forwards the goods for sale is called consignor. जो व्यक्ती वस्तू पाठवतो, विक्रीसाठी पाठवतो, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, कन्सायनर असं म्हणतो. म्हणजे एखादा उत्पादक असेल, एखादी फर्म असेल, एखादी कंपनी असेल किंवा एखादा इंडिव्हिज्युअल असेल, असा व्यक्ती जर समजा आपल्या वस्तू विक्रीसाठी पाठवत असेल तर त्याला आपण कन्सायनर असं म्हणायचं. The person to whom goods are forwarded for sale is called consignee. आणि ज्या व्यक्तीला या वस्तू पाठवल्या जातात विकण्यासाठी, ज्या वस्तू आहेत त्या ज्या व्यक्तीला पाठवल्या जातात त्याला आपण कन्साइनी असं म्हणायचं. आणि गुड्स सो सेंट आर कॉल्ड गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. आणि या ज्या वस्तू पाठवल्या जातात या वस्तूंना आपण काय म्हणायचं, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. आणि म्हणून कन्साइनमेंट मध्ये आपल्याला दोन व्यक्ती महत्वाच्या आहेत, एक म्हणजे कन्सायनर आणि दुसरा म्हणजे कन्सायनी. आता कन्सायनर कोण असतो तोही आपण पाहणे गरजेचं आहे. कन्सायनर म्हणजे हु इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल ओनर, म्हणजे जो व्यक्ती या ठिकाणी त्या फर्मचा मालक आहे, मॅन्युफॅक्चरर आहे किंवा तो डीलर आहे, तो व्यक्ती हा त्या ठिकाणी प्रिन्सिपल असतो, कन्सायनर असतो. आणि ज्या व्यक्तीला पाठवलं जातं तो व्यक्ती म्हणजे एजंट, ज्याला आपण काय म्हणायचं आहे, कन्सायनी असं म्हणायचं आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळेल ज्या वस्तू पाठवल्या जातात त्या वस्तू नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे की इट इज ऑलवेज सेंट ऑन कन्साइनमेंट. कन्साइनमेंट इज अ मीन्स ऑफ फॅसिलिटेटिंग सेल बट इज नॉट ऍक्च्युअली सेल्स. हे वाक्य फार महत्वाचं आहे आपल्यासाठी की कन्साइनमेंट म्हणजे काय आहे की आपण वस्तू विक्रीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देतोय पण ऍक्च्युअली तो सेल्स नाही. कारण का,
कन्साइनमेंट हा सेलपेक्षा थोडासा वेगळा आहे, डिफरंट आहे. त्या दोघांच्या मध्ये फरक आहे. कन्साइनमेंट इज डिफरंट फ्रॉम सेल्स. कन्साइनमेंट ही संकल्पना सेल्स या संकल्पनेपेक्षा कशी आहे, वेगळे आहे. आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी सेल्स आणि कन्साइनमेंट या दोघांच्या मध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण पाहत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला या दोन व्यक्ती फार आपल्याला महत्वाच्या आहेत. When goods are sold, the relationship between two parties is that of creditor and debtor. आता या दोघांच्या मध्ये जो संबंध आहे तो संबंध महत्वाचा आहे. What is the relationship between these two parties? So one is called as a creditor. एक म्हणजे धनको आणि दुसरा म्हणजे ऋणको आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जो स्वीकारणारा आहे त्याला आपण डेटर्स असं म्हणतो आणि जो देणार आहे त्याला आपण क्रेडिटर असं म्हणतो. But when the goods are consigned, relationship between the consigner and consignee is that of principal and an agent. पण कन्सायनरच्या बाबतीमध्ये, कन्साइनमेंटच्या बाबतीमध्ये आपण हे रिलेशनशिप काय आहे पहा. ज्यावेळी या ठिकाणी कन्साइनमेंट आपल्याला पाहायला मिळते त्यावेळी कन्सायनर आणि कन्सायनी मध्ये प्रिन्सिपल अँड एजंट या अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये रिलेशनशिप पाहायला मिळतं. आता पाहूया या दोघांच्या मध्ये आपल्याला सेल्स आणि कन्साइनमेंट यांच्यामधला असणारा फरक नेमका काय आहे. आता काही मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पहा. पहिला मुद्दा आपण पाहतोय प्रॉपर्टी इन गुड्स. ज्या वस्तू पाठवल्या जातात किंवा ज्या आर्टिकल्स आपल्याला पाठवायच्या आहेत त्याची ओनरशिप म्हणजे मालकी हक्क जो आहे तो मालकी हक्क काय होतो, कन्साइनमेंट मध्ये काय होतं आणि सेल्स मध्ये काय होतं. चला आता पहा, कन्साइनमेंट मध्ये आपल्याला ओनरशिप रिमेन्स विथ द कन्सायनर. आता इथे जर आपण वस्तू जर पाठवलेल्या असतील म्हणजे कन्सायनरनं कन्सायनीला या ठिकाणी वस्तू पाठवल्या तर त्याचा संपूर्ण मालकी हक्क हा मालकी हक्क कुणाजवळ असतो, कन्सायनर जवळच असतो. जोपर्यंत त्या वस्तू त्या विकल्या जात नाहीत, जोपर्यंत त्याचे पैसे एजंट कडून म्हणजे कन्सायनी कडून कन्सायनरला येत नाहीत तोपर्यंत त्या वस्तूची मालकी ही आपल्याला त्याच्याकडे असलेली पाहायला मिळते. मात्र सेल्सच्या बाबतीमध्ये काय पाहायला मिळते बघा, ओनरशिप इज पास टू द बायर. आपल्याला माहित आहे मार्केटमध्ये बायर अँड सेलर, आणि आपण जर रोखीने व्यवहार केलेला असेल तर तो विक्रेता आपल्याला वस्तू विकतो आणि आपल्याकडून पैसे घेतो आणि पैसे घेतल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या वस्तूची मालकी तो त्या बायरला देतो. आणि म्हणून विक्रीमध्ये आपल्याला हा भाग आपल्याला पाहायला मिळेल की ज्यावेळी या ठिकाणी अशा प्रकारचा कॅश सेल्स वगैरे असेल त्यावेळी ओनरशिप ही डायरेक्ट आपण बायरला पास करतो. आता रिलेशन या दोघांच्या मध्ये मगाशी आपण पाहिला हा मुद्दा, या दोघांच्या मध्ये कशा प्रकारे रिलेशन आहे. कन्साइनमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं कन्सायनी इज द एजंट ऑफ द कन्सायनर. कन्सायनी हा त्या कन्सायनरचा एजंट असतो, म्हणजे यांच्यामध्ये संबंध कसा असतो, प्रिन्सिपल अँड एजंट. पण सेल्स मध्ये आपण पाहायला मिळतं बायर इज अ डेटर ऑफ सेलर अंटिल द अकाउंट इज सेटल्ड. बघा जोपर्यंत ते खातं जे असेल किंवा एखादा या ठिकाणी विक्री केलेली असेल की जोपर्यंत त्याची जी रक्कम आहे विकलेल्या वस्तूंची जी काही अमाऊंट आहे की जोपर्यंत त्या सेलरला मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये जो संबंध आहे तो फार महत्वाचा आहे. सो बायर इज अ डेटर. बायर कोण असणार आहे, डेटर असणार आहे. कारण आपण काय बऱ्याच वेळेला उधारीवर मालाची खरेदी करत असतो. अशा वेळी आपण उधारीवर मालाची विक्री खरेदी या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पैसे बायर कडून यायचे असतात, तोपर्यंत सेल हा आपला पूर्ण होत नसतो. आणि म्हणूनच आपल्याला काय पाहायला मिळेल की बायर हा आपल्या कंपनीचा किंवा फर्मचा, मॅन्युफॅक्चरिंग एजन्सीचा किंवा आपण सेलर असेल तर तो आपल्यासाठी कोण असतो, डेटर असतो. तिसरा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो रिस्क अँड डॅमेज. रिस्क अँड डॅमेज मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, कन्सायनी होल्ड्स द गुड्स ऍट द रिस्क ऑफ द कन्सायनर, देअरफॉर सबसिक्वेंट डॅमेज टू द गुड्स इज द लॉस ऑफ द कन्सायनर. कन्सायनीनं समजा या ठिकाणी त्याच्या गुड्स विक्रीसाठी घेतलेल्या असतील
की जोपर्यंत त्या एजंट जवळ आहे, जोपर्यंत त्या कन्सायनी जवळ गुड्स आहे, तोपर्यंत त्याची जी डॅमेज होण्याची किंवा त्याला रिस्क जी अटॅच असते वस्तूला, ती जबाबदारी संपूर्णतः त्या कन्सायनरवरच असते. आणि म्हणजेच याचा अर्थ, जर समजा त्या वस्तूंचा लॉस झाला असेल किंवा या ठिकाणी काहीही झालं असेल, तर त्याची जबाबदारी ही त्या कन्सायनरवरच असते. मात्र इथं सेल्स मध्ये काय पाहायला मिळतं बघा, एनी सबसिक्वेंट डॅमेज टू द गुड्स इज द लॉस ऑफ द बायर. समजा एकदा वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची जबाबदारी कुणाकडे जाते? त्या बायरकडे जाते, खरेदीदाराकडे जाते. आणि मग त्या वस्तूची काही मोडतोड झाली, डॅमेज झालं किंवा एखादी रिस्क अराईज झाली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या बायरची राहते. रिटर्न ऑफ गुड्स. गुड्स मे बी रिटर्न इफ नॉट सोल्ड. कन्साइनमेंट मध्ये काय पाहायला मिळतं बघा, जर का समजा ते गुड्स विकलेले नसतील, तर तो कन्साइनी काय करतो, जे काही उरलेले गुड्स आहेत ते पाठवतो. काही वेळा आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं देखील गरजेचं आहे. काही विक्री केलेला माल असतो, काही वेळा या ठिकाणी परत केला जातो. तर याच्यामध्ये कन्साइनी आणि तो जो काही या ठिकाणी बायर असेल, त्यांच्यामध्ये जो काही व्यवहार झालेला असेल, त्या पद्धतीवर तो इव्हेंट त्या ठिकाणी अवलंबून असतो. इन केस ऑफ सेल्स मध्ये काय पाहायला मिळतं बघा, गुड्स आर नॉट रिटर्नेबल एक्सेप्ट फॉर स्पेशल रिझन, फॉर एक्झाम्पल रॉंग काइंड ऑर डिफेक्टिव्ह गुड्स. सेल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू आपल्याला डिफेक्टिव्ह असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉल्ट्स असतील, अशा प्रकारच्याच वस्तू काय केल्या जातात, रिटर्न घेतल्या जातात किंवा रिटर्न पाठवल्या जातात किंवा एक्सचेंज केल्या जातात. अदरवाईज इट कॅनॉट बी रिटर्न, किंवा ह्या रिटर्न केल्या जात नाहीत. एक्सपेन्सेस आफ्टर डिलिव्हरी. एक्सपेन्सेस आफ्टर डिलिव्हरी म्हणजे आपण एखादी वस्तू पाठवली असेल तर त्याच्यानंतरचा खर्च रिकव्हरेबल फ्रॉम द कन्सायनर. आता एखादा खर्च जर समजा कन्सायनीने वगैरे केलेला असेल, तर तो खर्च काय केला जातो, कन्सायनर कडून त्या ठिकाणी वसूल केला जातो. मात्र ह्या बाबतीमध्ये, सेल्सच्या बाबतीमध्ये असं घडत नाहीये. इट इज बॉर्न बाय द बायर. वस्तू आपण खरेदी केल्यानंतर ती घेऊन जाण्यासाठी होणारा जो खर्च आहे, तो खर्च आपल्याला करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादे टीव्ही खरेदी केला, फ्रीज खरेदी केला, आपलं जर स्वतःच या ठिकाणी वाहन नसेल, तर आपल्याला ती डिलिव्हरी, इफ इट इज नॉट गिवन बाय द फर्म और द कंपनी, इट शुड बी बॉर्न बाय द बायर. आपल्याला जर समजा ही जर सर्व्हिस जर त्यांनी दिलेली नसेल, तर आपल्याला स्वतःला घेऊन जावं लागतं आणि त्यासाठी होणारा खर्च जो आहे, तो खर्च आपल्याला स्वतःला करावा लागतो. Forwarding letter. This is another point in case of the distinguish between the consignment and the sales. Forwarding letter म्हणजे या ठिकाणी कन्सायनर काय करतो, ज्यावेळी वस्तू पाठवतो, डिस्पॅच करतो, त्यावेळी बरोबर आपल्याला त्या वस्तूंच्या बद्दल असणारी माहिती, त्याचे रेट्स आणि त्याची नग ज्याला म्हणतो आपण, या सर्वांचे या ठिकाणी आपल्याला तो प्रोफार्मा इनवॉइस मध्ये नमूद करतो आणि प्रोफार्मा इनवॉइस हा पाठवतो. ओके. बट इन केस ऑफ द सेल्स देअर शुड बी द इनवॉइस. म्हणजे इथं फॉरवर्डिंग लेटर काय असतं, इनवॉइस म्हणजे जे आपण खरेदी केल्याची पावती ज्याला आपण म्हणतो, ही पावती आपल्याला सेल करणारा म्हणजे सेलर हा बायरला देत असतो. ओके. And now we are going to deal with the what is the procedure we have to follow in case of consignment. Consignmentच्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रोसिजर करायचे. Okay. Now see, when the goods are dispatched by the consignor to the consignee, the consignor makes out a statement known as pro forma invoice. बघा, ज्यावेळी या ठिकाणी कन्सायनर कन्सायनीला गुड्स पाठवतो, त्यावेळी जे काही स्टेटमेंट तयार करतो, त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे आपण, प्रोफार्मा इनवॉइस असं म्हणायचं आहे. आणि या प्रोफार्मा इनवॉइस मध्ये काय असतं बघा, इट इज like a regular invoice giving details about the consignment and the price, which is normally at cost, but occasionally it may be at invoice price which is above the cost. बऱ्याचदा त्याच्यामध्ये ज्या काही डिटेल्स दिल्या जातात, त्याच्यामध्ये जी काही प्राइस नमूद केलेली असते, ती प्राइस नमूद केलेली ऍट कॉस्ट असते, किंवा काही वेळा या ठिकाणी इनवॉइस प्राइस असू शकते, म्हणजेच त्याच्या ठिकाणी विच इज द अबव द कॉस्ट, कॉस्ट पेक्षा
जास्त असेल. आपण सुद्धा या ठिकाणी जे प्रॉब्लेम शिकणार आहोत त्या प्रॉब्लेम मध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतील, की याच्यामध्ये कॉस्ट प्राइस आणखी इनवॉइस प्राइस. आणि म्हणून कन्साइनमेंट मध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला जी काही प्राइस असेल ऍट द टाइम ऑफ डिस्पॅच, whether it may be at cost or invoice, that we have to take into consideration at first and then we go for the problems. Okay. The consignee does not become liable for the payment of amount named in the invoice, but as matter of advance for goods, he usually makes payment in advance either by accepting bill or by remitting a bank draft. बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की कन्सायनी हा जो काही या ठिकाणी त्यानं वस्तू विकलेल्या असतील किंवा काही असेल, नॉट बिकम लायबल फॉर द पेमेंट ऑफ अमाऊंट नेम्ड इन इनवॉइस. आता यामध्ये जी काही आपल्याला त्या इनवॉइस मध्ये जी काही अमाऊंट त्याने नमूद केलेली असेल ती देण्यासाठी तो काही पूर्णतः जबाबदार राहत नाही. कारण ती जी अमाऊंट आलेली आहे एक तर तो त्या ऍडव्हान्स मध्ये पेमेंट देऊन करेल किंवा ती बँक ड्राफ्टच्या साह्याने तो काय करेल, त्या कन्सायनरला पाठवून देईल. आता इथं अकाउंट सेल्स नेमकं काय असतं बघा. हे जे स्टेटमेंट कन्सायनर तयार करतो, ते कन्सायनर स्टेटमेंट तयार जो करतो त्या कन्सायनरनं बनवलेल्या स्टेटमेंट मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो. आणि म्हणून याच्यामध्ये पाहायला मिळेल की द स्टेटमेंट शोईंग सेल्स, विक्री करण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची माहिती, एक्सपेन्सेस इनकर्ड, हाऊ मेनी एक्सपेन्सेस वी हॅव इनकर्ड टू सेंड और डिस्पॅच, कमिशन चार्ज, त्याच्यावर आपल्याला किती कमिशन केलेलं आहे, 1%, 2%, 5%, 10%, अँड रेमिटन्स मेड विथ द रिझल्टंट बॅलन्स ड्यू बाय हिम. आणि मग त्याच्यानंतर जे काही आपण जे काही पाठवण्यासाठी केलेल्या ज्या काही सर्व गोष्टींचा तपशील हा त्या अकाउंट सेल्स मध्ये पाठवलेला असतो, लिहिलेला असतो. On receipt of account sale, the consignor shall make entries in the books of account and complete the consignment account and consignee account. आणि याचा लिहिलेला जो तपशील आहे तो एंट्रीच्या माध्यमातून कन्सायनर काय करत असतो, आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असतो आणि त्यातून तो कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्सायनी अकाउंट हे दोन्ही अकाउंट्स आपले पूर्ण करत असतो. Okay, now see there is another point, advance on consignment. So it is a common practice for the consignor to ask the consignee for some deposit as a security for goods sent on consignment to the consignee. बऱ्याच वेळेला आपण कन्सायनीला ज्या वस्तू पाठवतो त्या कन्सायनीला वस्तू आपण पाठवणार आहोत त्या वस्तूंच्या बद्दल काही सिक्युरिटी, काही डिपॉझिट अमाउंट ठेवण्यासाठी ही कॉमन प्रॅक्टिस आहे. आता सर्वत्रच वापरली जाते असे काही नाही, कारण बऱ्याचदा एजंट इज टू बी अपॉइंटेड बाय द फर्म ऑर द कंपनी. काही वेळा कंपनीज ते एजंट नेमत असतात आणि त्यावेळी त्याचा पूर्ण या ठिकाणी त्याला मुभा देऊन त्या प्रकारची सोय केली सुद्धा असते. इट मे बी पेड बाय एनी मोड ऑफ पेमेंट, चेक, कॅश और बिल ऑफ एक्सचेंज. इथे कॅश किंवा ड्राफ्ट ज्याला म्हणतो किंवा चेक ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर करू शकतो. तिसरा भाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कमिशन. कन्साइनमेंट हे सगळं करत असताना एजंटला काहीतरी कमिशन दिलं जातं आणि हे कमिशन आपल्याला पाहायचं आहे की याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे होतं. म्हणजे इथं कन्सायनीला कन्सायनर जे कमिशन देतो, रेम्युनरेशन जे देतो ते त्या विक्रीवर जेवढा सेल झालेला असेल, जेवढी विक्री झाली असेल त्याच्यावर तो देत असतो. मग आता याच्यामध्ये काही वेळा तो काही सर्टन पर्सेंटेज ठरवत असतो की 2%, 4%, 10% अशा प्रकारचं कमिशन त्याला एका विक्री केल्यानंतर मिळू शकतं. आता पहिलं जे आहे त्याला आपण म्हणतो नॉर्मल और ऑर्डिनरी कमिशन. जे काय आपल्याला अत्यंत ठरलेलं जे कमिशन असेल की आपल्याला जे काय वस्तू विकलेल्या आहेत त्या एका फिक्स्ड पर्सेंटेज त्याच्यावर आपल्याला दिलं जातं. म्हणजे जे सेल आपण जो केला असेल त्याच्यावर फिक्स पर्सेंटेज आपल्याला काय केलं जाईल, त्याच्यावर कमिशन दिलं जाईल. समजा एखाद्याने 5,000चं सेल केलेलं आहे 2% कमिशन आहे, तर 5,000 गुणिले 2%, म्हणजे त्या वस्तू विकल्यानंतर त्याला त्याच्यावरचं 2% कमिशन हे कन्सायनर देईल. त्यानंतर आहे डेल क्रेडर कमिशन. अत्यंत महत्वाचं कमिशन आहे आणि हे कमिशन या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने दिलं जातं पहा. Ordinarily, the consignee is not responsible to the consignor for the payment of money
by the purchasers, but sometimes he undertakes the guarantee payment due for all the goods he sells on credit and cash, whether his customers pay him or not. काही वेळा आपण दुसऱ्याची जबाबदारी घेत असतो आणि म्हणून कन्साईने काही वेळा एखाद्या बायरची जबाबदारी घेतो की त्याने पैसे दिले किंवा त्याची देण्याची जबाबदारी ही आपण घेत असतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर उधारीचे आणि जे काही कॅशने व्यवहार आहेत ते आपण करत असतो. In consideration of this warranting the solvency of the buyer, he is paid an extra commission called Dale Creditor Commission. अशा वेळी हा जर काय व्यवहार झाला आणि त्या व्यवहारामध्ये या ठिकाणी काही वेळा या गोष्टी आपण करत असताना जे काही एक्स्ट्रा कमिशन हे ज्याला दिलं जाईल डीलिंग साठी त्या साठी आपल्याला डेल क्रेडिटर कमिशन दिलं जातं. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही वेळा तो बायर आपल्याला पैसे देत नाही, तर ते पैसे न दिल्यामुळे कन्सायनीला लॉस होऊ शकतो आणि कन्सायनीला लॉस होऊ नये म्हणून कन्सायनर काय करत असतो, त्याला हे कमिशन देत असतो. म्हणजे उद्या जर समजा त्या बायरनं त्याची फसवणूक केली आणि कन्सायनीला त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागला तर त्याचे नुकसान होऊ नये या कारणातून त्याला हे कमिशन पेड केलं जातं. The consignee will pay the consigner whether he himself receive payment from the debtor or not. जर समजा त्या बायर कडनं डेटर कडनं पैसे मिळाले तरच तो काय करत असतो, तो कन्सायनरला या व्यवहारामध्ये देत असतो. द कमिशन इज पेएबल ऑन टोटल प्रोसीड्स. आणि अशा प्रकारचं जे कमिशन आहे जो आपला टोटल क्रेडिट सेल्स झालेला असेल त्या क्रेडिट सेल्स वर आपल्याला काढला जातो. त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ओव्हर रायडिंग कमिशन. ओव्हर रायडिंग कमिशन म्हणजे काय, तर इथे आपल्याला काही वेळा आपण त्याला असं म्हणू शकतो की इट इज अ स्पेशल कमिशन. म्हणजे ज्यावेळी आपण ऍडिशनल विक्री करतो त्यावेळी आपल्याला एक्स्ट्रा कमिशन आपल्याला पेड केलं जातं आणि अशा प्रकारचं जे कमिशन आहे ते आपल्याला ऑर्डिनरी कमिशन पेक्षा सुद्धा जास्त दिलं जातं. म्हणजे काही वेळा आपल्याला समजा ऑर्डिनरी कमिशन दिलेलं आहे 2%, पण तुम्ही जादा सेल केला, 5,000 पेक्षा जादा सेल केला आणि तुम्ही 7,500 रुपये इतकं सेल केलेलं असेल तर वरच्या 2,500 साठी समजा तो 2% आणखीन या ठिकाणी 1% तुम्हाला जास्त त्याच्यावरचे कमिशन देण्याची सुद्धा यामध्ये सोय केली जाते. आणि म्हणून हे सगळं कमिशन कशासाठी दिलं जातं की तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी आणि तो प्रोडक्ट पुन्हा चांगल्या दमाने खपवण्यासाठी हे कमिशन दिलं जातं. तर हे झाले त्या कमिशनचे प्रकार. म्हणजे आपल्याला हे 3 प्रकारे कमिशन पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचा कमिशनचा हा पॉइंट कन्साइनमेंट मध्ये आपल्याला फार महत्वाचा आहे. तर आपण ही थोडक्यात आता आपण एका पार्टची माहिती घेतलेली आहे. कन्सायनर म्हणजे काय, कन्सायनी म्हणजे काय, गुड्स ऑन कन्साइनमेंट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे जे कमिशन दिलं जातं ते कमिशन कशा प्रकारे या ठिकाणी पेड केलं जातं या सर्वांचा अभ्यास आपण केलेला आहे. तुम्हाला विनंती आहे सर्वांना या ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत त्या तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या विचारा आणि जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम्स याच्यामध्ये असतील तर ते सोडवता येतील. ओके, धन्यवाद.